दादा अजित पवारांनी भाषणामध्ये सुप्रियाताईंची नक्कल केली पण बोरच्या एमआयडीसीचा विषय होता। दादा असं म्हणाले की 2014ला ताईंनी सांगितलेलं होतं की बोरमध्ये एमआयडीसी येणार, मात्र 3 वेळा खासदार झाल्या, अजूनही एमआयडीसी झाली नाही। आता मला निवडून द्या, मोदींच्या विचाराचा खासदार निवडून दिला की पुढच्या 5 वर्षामध्ये पहिलं काम असेल बोरमध्ये एमआयडीसी। अजितदादा स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांनी विकास केला, पण बारामतीच्या एमआयडीसी मध्ये अजितदादांनी कुठली कंपनी आणली हे कुठेतरी अजितदादांनी पहिलं सांगावं, मग बाकीच्या तालुक्याच्या बद्दल आपण त्या बाबतीत बोलू। आणि जिथं कुठं आज पुण्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये एमआयडीसी दिसतात त्याचं पूर्णपणे पवार साहेबांचा पाठपुरावा आणि काँग्रेसच्या काळामध्ये या सर्व एमआयडीसी आलेले आहेत। त्यामुळे भाषण करत असताना सहजपणे बोलून जाणं सोपं असतं, पण आपण सुद्धा बारामती मतदारसंघामध्ये जी एमआयडीसी आहे त्या एमआयडीसीमध्ये ज्या कंपन्या आल्यात त्या कोणामुळे आल्यात हे कुठेतरी लोकांना ठामपणे अजितदादांनी सुद्धा सांगावं अशी मी विनंती त्यांना करतो। ताईंचे जे पुस्तक आहे त्यांनी जे प्रकाशित केलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही कामं केलेली आहेत ते सगळे मीच केलं असं सुप्रिया सुळे सातत्याने सांगतात, असंही म्हटलं आणि फोटो सुद्धा ताईंचाच त्यामध्ये वापरलेला आहे। मी केलेल्या कामांचं श्रेय ताईंनी घेतलेलं आहे असं त्यांनी नक्कल करत म्हटलेलं आहे। 2014 आधी अजितदादा सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत होते, पण तुम्ही जर बघितलं तर सर्व नेते जे होते जे साहेबांबरोबर असायचे त्यांच्या भाषणामध्ये 60% वेळ ते पवार साहेबांच्या कामाबद्दल बोलायचे आणि साहेबसुद्धा अख्ख्या महाराष्ट्रभर तिथे फिरत होते। आणि त्यावेळेस सरकार आल्यानंतर या सर्व नेत्यांना पदं मिळाली, पदं मिळाल्यानंतर त्यांनी विकास निधी आपापल्या मतदारसंघामध्ये नेला। पदच जर मिळाली नसती, सत्ताच आली नसती तर मी विकास आपण करू शकलो असतो का? त्याच्याचबरोबर महाविकास आघाडी सरकार जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आलं त्याच्यामध्ये पुढाकार साहेबांनी घेतला, उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला आणि काँग्रेसनी घेतला। मग हे जे सर्व नेते आज पलीकडे भाजपबरोबर जाऊन बसलेले आहेत ते सुद्धा नेते झाले, ते सुद्धा मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकास निधी त्यांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये या सर्व नेत्यांनी तिथं नेला। अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बारामती विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाविकास आघाडी काळामध्ये ते मंत्री असताना 3000 कोटी रुपये त्यावेळेस त्यांनी बारामती तालुक्यामध्ये आणले होते। महाविकास आघाडी सरकार साहेबांच्या प्रयत्नाने तिथं आलं, त्यावेळेस तुम्ही विकास निधी मोठ्या प्रमाणात आणला आणि त्या विकास निधीच्या माध्यमातून जी काही कामं तिथं झालीत मग त्याच्यामध्ये साहेबांचं सुद्धा क्रेडिट आहे ना। मग आपण भाषणामध्ये बोलत असताना तुम्हीच सगळं केलं असं जेव्हा सांगता हे किती लोकांना पटणार आहे हे सुद्धा दादांनी कुठेतरी तिथं सांगावं। मला भाजप आणि महाजन कुटुंबाचं नातं माहिती आहे, आता जागा जाहीर झाली आणि पुन्हा महाजनांचं तिकीट कापलं भाजप। आता महाजन साहेबांनी त्या काळामध्ये भाजपसाठी खूप काही केलं हे जग जाहीर आहे। दुर्दैवाने महाजन साहेब आजच्या काळामध्ये भाजपबरोबर नाहीत आणि या जगामध्ये नाही आहेत, मोठे नेते होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये पूनम महाजनांचं तिकीट जर काटलं जात असेल नाही तर कापलं जात असेल तर खरं तर बीजेपी बदलली असं कुठेतरी म्हणावं लागेल, कारण बीजेपीमध्ये इम्पोर्टेड जे नेते आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे त्यांना सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत आणि जे निष्ठावंत आणि पूर्वीपासून त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत नाही तर त्यांचे पुढची पिढी आज भाजपमध्ये काम करत आहे प्रामाणिकपणे, त्यांना कुठेतरी तिकीट मिळत नसताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। त्यामुळे भाजप बदललेली आहे आणि ही बदललेली भाजप अनेक निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्याला ही पटत नाही आणि खास करून तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खडकवासला असेल, हवेली भाग असेल, तिथं असणारे जे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते आज भाजपबरोबर दिसत नाही असं कुठेतरी जाणीव आम्हा सगळ्यांना तिथं झालेली आहे। रवी राणाच्या सभेबाबत तुम्ही जो फोटो व्हिडिओ ट्विट केलेला होता त्यावरती रवी राणांनी स्पष्टीकरण दिलंय की मोबदला जो आहे तो पाणी देण्यासाठी आलेल्या महिलांचा होता, सभेमध्ये आलेल्या लोकांना पाणी द्यायचं की नाही रोहित पवारांचा अभ्यास कमी आहे। माझ्याकडे जो व्हिडिओ आला ज्याने पाठवला तो मी व्हिडिओ तिथे टाकला, त्या बाबतीत आम्हाला काय वाटलं आम्ही तिथं बोललो, त्यांना काय वाटलं ते तिथं बोलले। पाणी देण्यासाठी तुम्ही जर एवढा खर्च केला असेल तर तुम्ही तुमच्या खर्चामध्ये तो खर्च दाखवला आहे का हे कुठेतरी तिथं सांगावं। आणि हे बघा तुम्ही आज कितीही काय बोलला तरी तो पैसा कशासाठी होता हे जग जाहीर आहे आणि मग जग जाहीर असताना तुम्ही कितीही पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला तरी लोक एवढी खुळी नाहीत, लोकांना माहिती आहे भाजपच्या काळामध्ये भाजपचे सर्व नेते आज काय करत आहेत, विकासाच्या बाबतीत कमिशन घेतच आहेत, पण
तिथं सभेला कोणी येत नसतं. येत नसल्यामुळे 500-700 रुपये दिले जातात आणि त्या 700 रुपयेमध्ये सुद्धा 400 रुपये कमिशन. त्यांचे काही लाभार्थी नाही तर मलिदा गँग खाते हे बघितल्यानंतर अनेक लोकांना आश्चर्य वाटणार नाही. 29 तारखेला सभा होणार आहे मोदींची, त्यात बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी ते भाषण करणार. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ती सभा होतीये का? नाही होत. ती का होत नाही? कारण का भाजपचे एक सर्वे करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जिथं कुठं त्यांना अवघड सीट वाटतात तिथं मोदी साहेबांची सभा दिली जात नाही. नाहीतर सगळ्यांसाठी आहे सभा. आता ते काही सांगतील ना, घेतात एका ठिकाणी. मग त्याच्यापेक्षा एक काम करावं, अख्ख्या महाराष्ट्रासाठी फक्त पुण्यामध्ये मध्य ठिकाणी ना, मग तिथं एक सभा घ्या. घेतात का? तसं नाही घेत. मग आता इथं ते जर एका बाजूला सभा घेत असतील त्याच्या मागे एक कारण असतं, सर्वे असतो. सर्वेमध्ये जिथं कुठं त्यांचे सीट अवघड आहेत, नाही तर निवडून येणार नाहीत, नाही तर पक्का माहिती आहे की तिथं त्यांचे सीट हारणार आहेत, तिथं ते सभा घेत नाहीत. कारण मोदी साहेबांचं ट्रॅक रेकॉर्ड काढलं जातं, स्ट्राईक रेट काढला जातो. आणि जर तिथं खूप साऱ्या सभा घेतल्या आणि तिथं स्ट्राईक रेट जर त्यांचा कमी पडला तर त्यांचं नाव कुठंतरी खराब होईल. त्यामुळे असे जे काही ठिकाण आहेत तिथं ते सभा घेत नाहीत. दंगेकरांची हार आहे असं वाटतं का? असं नाही. दंगेकरांच्या बाबतीत काय झालंय की हे हक्काचं भाजपचं ठिकाण होतं. हक्काचं भाजपचं ठिकाण असल्यामुळे इथं आत्ताच्या सर्वेमध्ये दंगेकर साहेब जे आहेत, जे मायनसमध्ये होते, आता बऱ्यापैकी प्लसला गेलेले आहेत. आणि भाजपच्या जे कोणी मोहोळ आहेत त्यांच्या पेक्षा 7-8% पुढे गेलेले आहेत. त्यामुळे कुठंतरी असं वाटतं की जे ओरिजिनल भाजपचे कार्यकर्ते जे आज नाराज आहेत भाजपवर, मोदी साहेबांचा चेहरा बघितल्यानंतर, मोदी साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर कुठंतरी आपल्याला काय गोष्टी कव्हर करता येईल. त्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा काँग्रेस पुढं आहे. पण कुठंतरी त्यांना असं वाटतं की जो पारंपरिक BJPचा मतदार आहे, जो आज नाराज आहे आणि मतदान BJPला करणार नाही, तो कदाचित मोदी साहेबांची सभा झाल्यानंतर वळेल. पण ते स्वप्न बघतात असं आपल्याला म्हणावं लागेल. राहुल गांधी देखील 3 तारखेला पुण्यात सभा घेत आहेत. मग सुप्रिया सुळेंसाठी सभा घेतली जाते आणि एकूणच पुणे जिल्ह्यातील 4ही लोकसभा जागेसाठी ती सभा घेतली जाते. चांगली गोष्ट आहे. पण त्यांच्या बाबतीत तो सर्वे नसतो. प्रेमाने जिथं कुठं तुम्ही बोलवाल ते तिथे येतात. वेळ असेल आणि जागा असेल तर ते तिथं असतात. कारण का ते प्रेमाची भाषा करतात. भाजपचे लोक द्वेषाची भाषा करतात आणि फार टेक्निकल गोष्टी बोलतात जे सामान्य लोकांना कळत नाहीत. आणि सामान्य लोकांना न कळल्यामुळे 2 टर्ममध्ये सामान्य लोकांना त्यांनी फसवलेलं आहे. आता हे 3ऱ्या टर्ममध्ये सुरू होण्यापूर्वीच लोकांना कळल्यामुळे भाजप हद्दपार या देशातून झाल्याशिवाय राहणार नाही. बारामतीचा निकाल आजपर्यंत बारामतीचं लीड आणि इंदापूरचं लीड याच्यावर ते सगळा निकाल लागायचा. पण यंदाचं चित्र थोडं वेगळं दिसतंय. शहराच्या आजूबाजू जो पट्टा आहे, म्हणजे अगदी हिंजवडीपासून ते इकडे फुरसुंगी उंडरीपर्यंत, म्हणजे 6 लाख मतदान आहे. ते तुम्ही कसं खडकवासल्यामध्ये सुप्रियाताईंना कमीत कमी 20,000ची लीड आपल्याला मिळेल. गेल्या वेळेस -60,000 होते, आता 20,000 प्लस म्हणजे 80,000. 100% खडकवासला विधानसभा मतदारसंघातून या लोकसभेमधून तिथं लीड मिळालेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. इतर तालुक्यांची लीड वेगळी. दादा, केंद्र सरकारने खरं तर कांद्यावरची आज निर्यात बंदी उठवली. 3रा टप्पा निवडणुकीचा संपल्यानंतर कुठंतरी त्यांना निवडणुकीचं चित्र काय नाही. केंद्र सरकार दुजाभाव करतं. त्यांना फक्त गुजरातचं पडलेलं आहे. त्याच्यामध्ये मी स्टार्टिंगपासून तिथं सांगत होतो की जेव्हा मार्च नाही तर एप्रिलमध्ये गुजरातचा कांदा सुरू होणार त्यावेळेसच ते एक्सपोर्टची जी काही ड्युटी नाही तर एक्सपोर्ट बंदी जी केली ती उठवली जाईल. मी जे 2 महिन्यापूर्वी बोललो तसंच घडलेलं आपण सर्वांनी बघितलं. पण ते घडल्यानंतर जेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणि साऊथच्या कर्नाटकाच्या त्या भागातल्या शेतकऱ्याला हे कळलं आणि तिथून जी नाराजगी मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात वाढायला लागली, त्यानंतर जे सरकार फक्त गुजरातचा विचार करत होतं, मग कुठंतरी नाइलाज झाला म्हणून सगळीच त्यांनी बंदी उठवलेली आहे. पण याच्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा 5,000 कोटीचं नुकसान हे झालेलं आहे. राज्य सरकारने कुठंतरी सांगावं हे 5,000 कोटीचं नुकसान झाले ते आम्ही भरून काढू. त्यामुळे या BJPच्या सरकारला फक्त कोणाचं पडलं तर गुजरातचं पडलेलं आहे. विकासाच्या बाबतीत तसंच, शेतकऱ्याच्या बाबतीत तसंच. महाराष्ट्राचा शेतकरी सामान्य व्यक्ती नाही तर बेरोजगार मेला तरी चालेल पण गुजरातचा जगला पाहिजे, हेच भाजपचं धोरण जे आम्हाला पटत नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 35 जागा महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या निवडून आलेल्या आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. दबाव टाकला जातोय असं तुम्ही सांगताय सतत, पण असं कानावर येतं की अजित पवारांकडून थेट तुम्हाला धमकी दिली जाईल. काही तथ्य जाऊ द्या, काय ऐकायचं ऐकू द्या. आता ते धमकी असू द्या, जी काय आहे जी आम्ही ऐकली, जी आमच्यापर्यंत पोहोचली ती पोहोचलेली आहे. आता आम्ही ईडीलाच घाबरलो नाही, आम्ही कारवाईला घाबरलो नाही. आज भूमिका घेतली, उद्या जाऊन कदाचित अरविंद केजरीवाल साहेबांसारखी सुद्धा माझी परिस्थिती होऊ शकते. मी मुख्यमंत्र्यांची म्हणत नाही,
पण आज ज्या ठिकाणी तिथं आहेत तिथं मलासुद्धा टाकलं जाईल, काही होऊ शकतं. पण भूमिका घेणं महत्त्वाचं आहे, लढणं महत्त्वाचं आहे आणि आम्ही सर्वजण बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काही विश्लेषकांचा अंदाज ग्रामपंचायत सदस्य, त्याच्यानंतर पंचायत समिती सदस्य, नगरपरिषद नगरपंचायत सदस्य यांना ज्या पद्धतीने काही गोष्टी रसद पुरवली जाते, हा आकडा काय विश्लेषकांचा जर बघितला तर पलीकडच्या बाजूली म्हणजे अजितदादांच्या पक्षाच्या मलिदा गँगच्या बाजूली हा आकडा कुठेतरी 150 कोटीच्या आसपास जात आहे. आम्ही लोक, सामान्य कार्यकर्ते आणि पवारसाहेबांनी केलेलं काम आणि निष्ठा याच्यावर कुठेतरी लढतोय. आता ही निष्ठेची लढाई, विचाराची लढाई आमच्या बाजूली आणि त्यांच्या बाजूली कुठेतरी अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे. नाकारत नाहीये ही गोष्ट, पण कुठल्या स्वरूपाची धमकी अजित पवारांकडून दिली जाते? नाही, दादांनी डायरेक्ट कुठं धमकी दिली नाही. जे खरं ते खरं, जे काय असेल ते मी लोकसभा झाल्यानंतर बोलेन. काल रेवती मोलासेस पासून इथेनॉल बनवण्यासाठी केंद्र सरकारने 2023 डिसेंबर महिन्यामध्ये बंदी घातली होती. मात्र आता नुकताच एक प्रस्ताव दिला, त्याला मंजुरी देण्यात आली आहे की मार्चपर्यंतचा जो साठा आहे त्याच्यावरनं त्याचा तुम्ही इथेनॉल बनवू शकता. याच्यामुळे साखर कारखान्यांना कितपत फायदा होईल आणि काय तुमची म्हणजे मी स्वागत करता? आता हा निर्णय खरं तर आधीच व्हायला पाहिजे होता. यात काय वेगळं काय नसतं, कारण का जे काही तुम्ही बनवणार आहात ते बनणारच आहे. मोलासेस बनलंच होतं, उशिरा निर्णय घेतला. पण आता अधिकारी तिथं आहेत, तिथं कुठलाही मंत्री नाही. त्यामुळे मी सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की निर्णय घेतला, उशिरा का होईना निर्णय घेतला, त्याचं आम्ही सर्वजण स्वागत करतो. दादा, काल रेवती सुळे या ताईंच्या प्रचारासाठी उतरलेल्या होत्या. यावर रुपाली चाकणकर बोलताना असं म्हणाले होते की अजून कोणी घरात राहिला असेल तर त्यांना सुद्धा प्रचारात उतरवा. ही वेळ नेमकी का आली याचा सुद्धा त्यांनी विचार करा. दुसऱ्या कुठल्या मोठ्या नेत्याने एखादं वक्तव्य केलं तर मी त्याचं उत्तर देईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.